सगुण मनुकी निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. तुझ सगुण मनुकी निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. अनुमानेना अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती गोविंदू रे. अनुमानेना अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती गोविंदू रे. तुझ सगुण मनोकी निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. तुझ सगुण मनुकी निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. तुझ स्थूल मनुकी सूक्ष्म रे, स्थूल सूक्ष्म एकू गोविंदू रे. तुझ स्थूल मनुकी सूक्ष्म रे, स्थूल सूक्ष्म एकू गोविंदू रे. तुझ सगुण मनुकी निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. तुझ सगुण मनुकी निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. तुझ आकारू मनोकी निराकारू रे, आकार निराकारू एकू गोविंदू रे. तुझ आकारू मनोकी निराकारू रे, आकारू निराकारू एकू गोविंदू रे. तुझ सगुण मनोकी निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. तुझ सगुण मनोकी निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. तुझ दृश्य मनोकी अदृश्य रे, दृश्य अदृश्य एकू गोविंदू रे. तुझ दृश्य मनोकी अदृश्य रे, दृश्य अदृश्य एकू गोविंदू रे. तुझ सगुण मनोकी निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. तुझ सगुण मनोकी निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले, बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू रे. निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले, बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू रे. तुझ सगुण मनोकी निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. अनुमानेना अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती गोविंदू रे. अनुमानेना अनुमानेना
श्रुती नेती नेती म्हणती गोविंदू रे, तुझ सगुण मनो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी, जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवी तमा पुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. सजयति सिंदूर वदनो देवो यत्पाद पंकज स्मरणम, वासर्मणिरिवतम सारासी नाशयति विघ्नम. या कुंदेन्दु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या विणावर दंड मंडित कर, या श्वेत पद्मासन. या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती भिनदेवी सदा वंदिता सामपातो, सरस्वती भगवती निशीस जाड्यापहं. मूकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं, यत् कृपातमो वन्दे परमानंद माधवं. नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्. वसुदेव सुतं कंसचानूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. जानामि पृथ्वी समूर्तर्लिथे, ते नाम माझे वाच्यासो. ज्या रूपे सागर प्रसवले, ते रूप माझे ध्यानी असो. ज्या पादे फणी कालिया स्पर्शिना, ते पाय माझे भाळ्यासो. ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला, ते हस्त माझे माते असो. ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा, मने प्राण तकलेश नाशाय गोविंद तुझ शरणं. ओम शांतकरं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं, वन्दे विष्णु भवभयहार सर्वलोकीकनाथं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु, गुरुर्देवो महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ, पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि, जय जय श्री रघुवीर समर्थ. करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम. चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एक एक अक्षरं पुंसां महापातक नाशनम्. ध्यात्वा नीलोत्पल श्यामं राम राजीव लोचनम्, जानकी लक्ष्मणपेतं जटा मुकुट मंडितम्. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे,
रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः। श्री राम राम रघुनंदन राम राम, श्री राम राम भरताग्रज राम राम, श्री राम राम रणकर्कश राम राम, श्री राम राम शरणं भव राम राम। श्री रामचंद्र चरणो मनसा स्मरामि, श्री रामचंद्र चरणो वत्सा गृणामि, श्री रामचंद्र चरणो शिरसा नमामि, श्री रामचंद्र चरणो शरणं प्रपदे। माता रामो मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सखा रामचंद्र, सर्वस्वं मे रामचंद्र दयालु, रणोन्यं जाने नैव जाने न जाने। लोकाभिरामं रणरङ्गधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एक एक अक्षरं कुसुम पातकनाशनम्। पांडुरंग हरी वासुदेव हरी देवाचेच नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, पांडुरंग हरी जय जय वासुदेव हरी, देवाजीच नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। गंगाधरा श्री गंगाधरा, हर हर भोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, बाळू मामा 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 नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। ओम नमो नारायणाय, वेद पारायणा लक्ष्मी नारायणा सत्यनारायणा। ओम नमो नारायणा, ओम नमो नारायण श्रीमद नारायण भगवत नारायण। ओम नमो नारायण, विष्णु नारायण राम नारायण कृष्ण नारायण हरि नारायण विठ्ठल नारायण पांडुरंग नारायण। ओम नमो नारायण, कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माता मुकुटी धणाणी, कारुण्य सिंधू भव दुःख हरी, तुझवीन शंभो मज कोण तारी। कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माता मुकुटी धणारी, कारुण्य सिंधू भव दुःख हरी, तुझवीन शंभो मज कोण तारी। नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई। निवृत्ती ज्ञानदेव सुपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सुपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम। गोपाला 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 देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला गोपाला। श्याम सुंदर गोपाला मनमोहन गोपाला, देवकी नंदन गोपाला गोपाला।
गोपाल 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव मारुतीला फुले वाहा गणपतीला तुरे वाहा महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा बेल शोभे हिरवा बेल शोभे हिरवा मारुतीला फुले वाहा गणपतीला तुरे वाहा महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी गीत भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 हरी राम 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 प्रभु राम 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 राजा राम 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 सीता राम 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 हरि राम 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 राजा राम 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 जय जय विठ्ठल राखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई 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 ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा ओम श्री हनुमते नमः ओम श्री हनुमते नमः ओम श्री हनुमते नमः ओम श्री हनुमते नमः मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्यत्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा महायोग पीठे तठे भीमरत्य वरं पुंडरीकाय दातुं इंद्रे
समागत्य निष्णं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम रामाचा सेवक जय हनुमान रामाचा सेवक जय हनुमान रामाचा सेवक श्री हनुमान श्रीराम राम जय जय राम जय श्रीराम जय हनुमान जय श्रीराम जय हनुमान जय श्रीराम जय हनुमान। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 5 कर्म संन्यास योग ओवी 75 ते 100। ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सो संवेद्या आत्मरूपा दिवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जोजे जय साकार सर्वेश्वरू पाहिजे तव निर्व्यापारू परितोची रची विस्तारू त्रिभुवनाचा आणि करता ऐसे मनिपे तरी कवने कर्मी न सिंपे जी हातू पावो न लिंपे उदास वृत्तीचा योग निद्रा तरी न मोडे अकर्तेपणा सळू न पडे परी महाभूतांचे दळवाडे उभारी भरे जगाच्या जीवी आहे तरी कवनाचा कही नोहे जगची हे होय जाये तो शुद्धीहीने पाप पुण्य अशेषे पासीची असतू न देखे आणि साक्षी ही होऊ न ठके येरी गोटे कायसी पय मूर्तीचे निमेळे तो मूर्तची होवो आणि खेळे परी अमूर्तपणा न मैळे दादुलियांचे जो सृजी पाळी संवारी ऐसे बोलती जे चराचरी ते अज्ञान गावधारी पंडू कुमरा ते अज्ञान जय समूळ तुटे तय भ्रांतीचे मसेरे फिटे मग अकर्तृत्व प्रगटे ईश्वराचे यथ ईश्वरू एक अकर्ता ऐसे मानिले जरी चित्ता तरी तोची मी हे स्वभावता आधीची आहे ऐसे निविवेके उदो चित्ती तयासी भेदू कैचा त्रिजगती देखे आपुलिया प्रतीती जगची मुक्तम जैसी पूर्व दिशेच्या रावळी उदया ईताची सूर्य दिवाळी की एरी ही दिशा तीची काळी काळीमा नाही बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी अपना अपन ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी ऐसे व्यापक ज्ञान भले
जयांची आरद्या दिवसीत आले तयाची समता दृष्टी बोले विशेष काही एक आपण पाची जैसे ते देखती विश्व तैसे हे बोलणे कायसे नवलू येत परी दैव जैसे कौतिके कैची दैन्य न देखे का विवेकू हाव नोळखे भ्रांती ते जेवी ना तरी अंधकाराची वाणी जैसा सूर्य न देखे स्वप्नी ना तरी अंधकाराची वाणी जैसा सूर्य न देखे स्वप्नी अमृत नायके गाणी मृत्यू कथा असो हे असो संतापू कैसा चंद्र न स्मरे जैसा होती भेदून येनती तैसा ज्ञानी येते हा मग हा मशकू हा गजू मग हा मशकू हा गजू कि हा स्वपचू हा द्विजू पहिलं इतरू हा आत्मजू हे उरले के ना तरी हे धेनु हे स्वान एक गुरु एक हिन हे असो कैचे स्वप्न जागतया यत भेदू तरी की देखावा जरी अहंभाव उरला हो आवा तो आधीच नाही आघवा आता विषमुकाई मनोनी सर्वत्र सदा सम हे आपणची अद्वय ब्रह्म हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे जी ही विषय संगुण सांडिता इंद्रियाते न दंडिता परिभोगिली निसंगता काम नेविन जी लोकांचे आधारे लौकिकेची व्यापारे परिसांडिले निदसुरे लौकिकू हे जी लोकांचे आधारे लौकिकेची व्यापारे परिसांडिले निदसुरे लौकिकू हे जैसा जना माझी खेचरू असतूची जना नो हे गोचरू ऐसा शरीरी परिसंसारू नोळखे तयाते हे असो पवनाचे निमेळे जैसे जळीची जळ लोळे ए आणिके म्हणती वेगळे कल्लोळ हे तैसे नामरूप तयाचे यरवी ब्रह्मची तो साचे मन साम्य आले जयाचे सर्वत्र गाम ऐसे नाम रूप जयाचे यरवी ब्रह्मची तो साचे मन साम्य आले जयाचे सर्वत्र गाम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 33 भाग 4 श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री प्रभो रामचंद्राय नमः श्री हनुमंताय नमः होता खंड मिषादहन मुखी पोळला दशानन शंख करी गुद त्राटोण काळे वदन लंकेशा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका
काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐशी देई प्रेम काही कळाम पांडुरंगा तुझी चरणीचे तुटतानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेल हे तैसे गाईन मी तुझ जनाचं वेकाज काय माझे करीना मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवाय देवी मी जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले म्हणून अवधारी जो जे आपुले आपण देवा ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 33वा अध्याय म्हणजे ब्रह्मपत्रातील शेवटचा म्हणजे 8वा अध्यायाच्या भाग 4 ला सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवारी आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण श्री सुधाकर अनंत बुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून आईवडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या सेवाभागाला सुरुवात करण्या अगोदर आज माघवारी जया एकादशी हरिदिनी निमित्त माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून सर्व भाविक भक्तांना राम भक्तांना वारकरी मंडळींना महाराज मंडळींना श्रोते मंडळींना हरिदासांना अगदी अंतःकरणपूर्वक हार्दिक 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 मनापासून शुभेच्छा। कथेचं अनुसंधान भाविक हो हनुमंतरायांनी एक धोरण ठरवलं लंकेमध्ये रणकंदन केल्याशिवाय राजा रावणाची फटफजिती केल्याशिवाय त्याचं बळ आजमावल्याशिवाय लंका दहन केल्याशिवाय सीता शुद्धी घेऊन रामरायाकडे जायचं नाही आणि म्हणून त्यांनी विचित्र लीला सुरू केलेली आहे। राजा रावणाचं वेगळंच धोरण आहे। राजा रावणाला वाटतं या वानराला संपवावं मारावं म्हणून त्यानं रामरायाची शपथ घालून म्हणजे एका शिष्याला एका भगवंताची एका सद्गुरूची शपथ घालून मरण विचारलं हनुमंत बाप्पांनी सांगितलं शेपटीमध्ये शेपटीला जाळा शेपटी जर जळून गेली तर मग मी मरेल आणि म्हणून राजा रावणानं सगळी लंका नागवी उघडी केली तेल तूप संपवलं लंकेतले कपडे संपवले आणि हनुमंतरायाची शेपटी गुंडाळली। ज्यावेळेस माऊलीला उघडी करा म्हटल्याबरोबर नेहमी 4 बोट उघडी राहणारी शेपटी हनुमंतरायाने आकर्षून घेतली। शेपटीला पेटवण्यासाठी बरेच प्रयत्न झाले लोहार भाते सगळे आणण्यात आले त्या भात्यांनी काही जाळ लागेना झाला म्हणून मोठमोठे वीर फुंकायला बसले तरी जाळ लागेना आणि मग राजा रावणानं हनुमंतरायाला विचारलं काय करावं म्हणजे तुझी शेपटी पेटेल म्हणलं। हनुमंतराया राजा रावणाला म्हणतात अरे तुला 10 तोंड आहे तू 10 तोंडानं फुंकायला बस म्हणजे शेपटी पेटल। तुला एवढ्या साध्या साध्या गोष्टी कळत नाही तू किती मूर्ख आहेस राजा रावणाला हनुमंतराया म्हणतात। राजा रावण फुकायला बसला अग्नी नारायणांनी आणि वायुदेवांनी एकमेकाची मदत केली। अचानक भडका उडाला राजा रावणाच्या 10 तोंडाच्या दाढी मिशा जळून खाक झाल्या तोंड होरपळलं गेलं पोट भाजले गेले बोंबलाची सोय राहिली नाही म्हणून राजा रावण तिरीवर हात हाणून बोंबलू लागला। काळ तोंड राजा रावणाचं झालं। रामायणाचे कवी करते शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात जव रावण तोंड परते करी तव हनुमान पुच्छ वरते धरी पहिला अपमान राजश्री गेली बोहरी खांड मिशा। वा वाचक
रावण जसं जसं तोंड बाजूला करायला लागला तसं तसं हनुमंतराया शक्तीवरती धरायला लागले आणि राजा रावणाचं पुरतं तोंड होरपळून काढलं. पहिला अपमान राजाला दिला आणि राजाच्या 10 तोंडाच्या दाढी मिशा जळून गेल्या. अभिनव कपीची ख्याती वा ऐकोनी हासे श्री रघुपती वा वा आणि सुग्रीवा सारखे जुत्पती स्वय हासती स्वानंदे. हनुमंतरायाची काय लीला वर्णन करावी. काय हनुमंतरायांनी डोकं लढवलं. ही सगळे वानर मंडळी ऐकून हसायला लागले. रामराया सुद्धा खो 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 खुदू 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 हसायला लागले. लक्ष्मण दादा ब्रह्मपत्र वाचत आहेत आणि सुग्रीवा सारखे मोठमोठे वीर ते सुद्धा स्वानंदानं हसू लागले. वाचिता पत्र लक्ष्मणा तोही झाला हर्षवदन. ओहो हनुमंताचे अति विंदन वा काळे वदन लंकेश. लक्ष्मण दादा पत्र वाचताना तेही हसायला लागले. काय हनुमंताची पराक्रमाची एक नवलाई आहे. राजा रावणाचं तोंड रामभक्त हनुमंतानं केलं. ब्रह्मपत्र वाचताना लक्ष्मण हसायला लागले. आमोचा हनुमान आतुर बळी जे धुरीच्या मुखा केली होळी मनोनी वाढणारी पिटली टाळी. वा वा सुखस मेळी गर्जत. लक्ष्मण दादांना रामरायांना वाटू लागलं आमचं हनुमंतराया आतुरबळी आहे. मुख्य असणाऱ्या राजा रावणाच्या तोंडाच्या ती पण एकाने 10 तोंडाच्या दाढी मिशा जाळून टाकल्या. होठ होरपळून टाकलं. तोंड भाजून टाकलं. काळं टिक्कार पडलं. म्हणून सगळी वानर मंडळी एकमेकाच्या हातात टाळ्या देऊ लागली. टाळ्या वाजवू लागली आणि जय हनुमान जय श्रीराम गर्जना करू लागले. विजयी हनुमंत महावीरा हरिकेणाचं अति वाहणारा वा वा अवघे करीती जय जयकार श्रीरामचंद्र स्मरणी. हनुमंत महावीर आहे. विजयी झालेला आहे. ब्रह्मपत्र लक्ष्मण दादा वाचत आहे. वानर आनंदाने नाचत आहे. चित्तामध्ये प्रभू रामचंद्रांचं नामचिंतन करत अवघे वानर मंडळी हनुमंताचा रामरायाचा जय जयकार करू लागली. मग अंगदे उठाणी जाण बेरीत राहटिल्या निशान तव सुमने वर्षती सुरगण तिने सुख संपन्न श्रीराम. एवढ्यामध्ये अंगद उठला आणि मग जिकडं तिकडं निशान भेरी वाजवल्या जाऊ लागल्या. एवढ्यामध्ये आकाशातून विमानांची दाटी पुष्पांचा वर्षाव स्वर्गाहुनी देव कोरिताती. 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा सुख सोळा कायवाणू. 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा सुख सोळा स्वर्गी नाही. स्वर्गातून 33 कोटी देव सगळ्या सभेवर रामरायावर लक्ष्मण दादावर हनुमंतावर पुष्पांचा वर्षाव करू लागले. हे रामरायांनी पाहिलं. रामरायांना अधिक सुख समाधान वाटलं.
ऐकता सेवकाची ख्याती, सोये सुखावे रघुपती, धन्य धन्य तो मारुती, जे पावन कीर्ती ती लोकी. आपला दास परम भक्त निज भक्त जो स्वतःला रामभक्त म्हणून घेतो, अशा सेवकाचं ब्रह्मपत्रातून कीर्तीचं महात्म्य रामरायांनी ऐकावं, रामरायांना सुख वाटावं, रामरायांनी म्हणावं धन्य धन्य वा मारुती. मारुतीची कीर्ती तिन्ही लोकांमध्ये पसरली बर का. मग सौमित्रा श्रीराम सांगत, पुढे वाची ब्रह्म लिखित, वा वा उच्च दहने हनुमंत, पुढे पुरुषार्थ काय केला. लक्ष्मण दादाला रामरया म्हणतात. लक्ष्मणा वाचना म्हणली पुढचं ब्रह्मपुत्र, ऐकू दे मला. हनुमंतरायांनी शेपटी पेटल्यानंतर लंकेचं दहन कसं केलं, काय पुरुषार्थ लंकेमध्ये केला. वंदनी श्रीरामाचे चरण, हरी हरी पत्रवाची लक्ष्मण, आवडी परीसत रघुनंदन, वा वा ते सावधान अवधारा. रामरयाचं दर्शन भक्त सखया हनुमंतरायांनी घेतलेले. लक्ष्मण दादा पुढे पत्र वाचू लागलेले. आवडी प्रेमानं रामरया लक्ष देऊन ऐकू लागलेले आहेत. लक्ष्मण दादा काय पत्रामध्ये वाचतात ते रामायणाचे कवी करते शांतिप्रम एकनाथ महाराज म्हणतात, तुम्ही सावधानतेनं लक्ष देऊन ऐका. श्रीरामाते अनुलक्षणी, हनुमान उभा कर जोडणी, आपुली स्तुती ऐकोनी, नासला घेना अभिमान. रामरयाच्या समोर रामरयाकडे पाहत हनुमंतराया दोन्ही हात जोडून उभे आहेत. ब्रह्मपत्रातील लक्ष्मण दादाच्या मुखातून आपली स्तुती ऐकून ना मोठेपणा आहे हनुमंतरायांना, ना अभिमान आहे, ना कमीपणा आहे. अशी हनुमंतरायाची समसाम्य वृत्तीची अवस्था आहे. मी पाले खाई रे वानर, माझी कीर्ती करिता श्रीरामचंद्र, रणी राम नाम महाशूर, अति दुर्धर राम नाम. मी पाले खाणार वानर, माझी जी कीर्ती झालेली ती प्रभू रामरयाच्या कृपेनं आशीर्वादानं राम नामानं झालेली. रणांगण करत असताना खरा शूरपणा माझ्या मुखातल्या रामनामानच गाजवलेला आहे. अतिशय दुर्धर अशा प्रकारचं भगवंताचं श्रीराम नाम आहे. हनुमंत या मनाशी खुणगाट बांधतात. श्रीराम हाताचा हात, श्रीराम शस्त्राचे सामर्थ्य, वा वा राम करिता राक्षस घात, रणकंदनार्थ श्रीराम. श्रीराम कर्माचं ही कर्म आहे जे आपल्या हातून घडतं. ते घडविणारा प्रभू रामचंद्र आहे. आपल्या हातामध्ये जर आपण शस्त्र धारण केलं तर त्या शस्त्राला सामर्थ्य देणारा माझा प्रभू आहे. सर्व राक्षसांचा घात करणारा, दुष्टांचं निर्दलन करणारा अवतारी पुरुष भगवान परमात्मा श्रीरामचंद्र आहे. आणि आपण जे रणकंदन करतो ते सुद्धा रामरयाच्या कृपेनं, आशीर्वादानं, आणि जे जे घडतं, जे जे चालतं ते सगळं भगवंताच्या आशीर्वादानं, कृपेनं चालतं. असा हनुमंतरायांचा प्रभूवर दृढ विश्वास आहे, निश्चून श्रद्धा आहे, सद्भाव आहे. चाले हे शरीरा कुणाची असते,
कोण बोलविते हरी विना चाले हे शरीरा कुणाची ये सत्ते कोण बोलविते हरी विना देखवी ऐकवी एक नारायण याची भजन चुको नको वृक्षाचेही पान आले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोटे माणसाची देव चालवी अहंता माणसाची देव चालवी अहंता मीची एक करता मन नये चाले हे शरीर कुणाची ये सत्ते कोण बोलविते हरी विना सगळं चालवणारा बोलवणारा ब्रह्मांडाचा मालक भगवान परमात्मा आहे आणि तो श्रीराम आहे असा भाव भक्तियुक्त विचार हनुमंत बाप्पाचा श्रीराम प्राणाचाही प्राण श्रीराम बाणाचाही बाण श्रीराम माझी अंगवन श्रीरामी समर्पण मै पै माझे श्रीराम प्राणाचाही प्राण श्रीराम बाणाचाही बाण श्रीराम माझी अंगवन श्रीरामी समर्पण पै माझे जीवीचा जीवलग असणारा देहाच्या ठिकाणी जीव के प्राण रूपान असणारा भगवान परमात्मा आहे बाणाचाही नेम बाणाचंही असणार म्हणले ध्येय बाणाचंही अचूक संधान कोण आहे तर रामराय आहे माझ्यामधला पुरुषार्थ माझ्यामधला आवेश माझ्यामधलं तेज माझ्यामधलं सत्व माझ्यामधली अंगवण माझा प्रभू आहे आणि हा देह मी नव्हे हे सरे उरला उरे विठ्ठल हनुमंतराया म्हणतात हा देह मी माझ्या भगवान परमात्मा श्रीरामाला समर्पण केलेला आहे अर्पण केलेला आहे आणि तो अगदी अंतकरणापासून ऐसी ऐकता हनुमंताची बोल श्रीराम येती सुखाचे डोलो जे भक्ती भावार्थाची बोल हरी हरी अति सखोल श्रीरामी हनुमंतरायांनी केलेलं कार्य लंकेच्या ठिकाणचा पुरुषार्थ हनुमंतरायांनी रामरायाच्या कृपा आशीर्वादाच्या शिवाय होऊ शकला नाही याच्यातला सगळा करता करविता भगवान परमात्मा श्रीराम आहे असं हनुमंतरायाच्या मुखातले बोल रामरायांनी ऐकले रामरायांना आनंद झाला आनंदानं सुख झालं रामराया डोलायला लागले भक्ती काय असते भावार्थ काय असतो भक्तीचा जिव्हाळा काय असतो आणि तोही भगवंताबद्दल देवाबद्दल परब्रह्माबद्दल श्रीराम हाच एक आणि एकमेव या जगताच्या पाठीवर परब्रह्म आहे ही हनुमंतरायाची अवस्था आहे जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा अनेक नये माझ्या मना ओहो अनेक नये माझ्या मना तुका पंडित शाहना नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित
त्याचा दास मी त्याचा दास मी त्याचा दास मी अंकित अनेक नये माझ्या मना ओहो अनेक नये माझ्या मना हो का पंडित हो का पंडित हो का पंडित शहाणा. असे हनुमंतरायाची भक्ती रामरायांनी पाहिली. रामरया डोलायला लागले. पुढे ब्रह्मयाचे ब्रह्मलिखित हरिके सौमित्र वाचित अपमानिला लंकानाथ सभे आत सलज. पुढं ब्रह्मपत्र लक्ष्मण दादा वाचायला लागले. सर्व सभेत एकत हनुमंतरायांनी रामभक्ताने राजा रावणाची लाज आबरू सगळी धुळीला मिळवली. राजा रावणाचा अपमान केला. प्रथम प्रारंभी पुच्छ कंदण दाढी मिशा जाळील्या दहन शासनी काळे वदन लज्जायमान रावण. पहिल्यांदा शेपटीकडून लंकेच्या राजा रावणाच्या दाढी मिशा जाळल्या गेल्या. राजा रावणाचं तोंड काळ टिक्कर पडलं. लज्जायमान राजा रावण सिंहासनावर काळ तोंड घेऊन बसलेला आहे. कीर्ती झाली अपकीर्ती थोर चिंता रावण चित्ती पुढे काय करील मारुती उच्च दहनार्थी कळेना. कीर्ती करायला गेलो आणि आपला संपूर्ण डाव फसला हे राजा रावणाच्या लक्षात आलं. राजा रावण म्हणू लागला माझी अपकीर्ती झाली. थोर काळजी राजा रावणाला वाटू लागली. आता या वानराची शेपटी आपण स्वतः पेटवलेली आहे आणि पेटलेल्या शेपटीनं हा वानर हनुमंत काय काय करील हे काही कळेना अशी चिंता राजा रावणाला लागली आहे. छळ जाता वनरासी छळन न चले राम भक्तीसी. छळ जाता वनरासी छळन न चाले राम भक्तासी. शरणे जाळीले माझ्या मुखासी खंड मिशासी पोच दाहो. रावण म्हणतो मी वानराला कपट करून छळायला गेलो पण राम भक्ताजवळ वानर जरी तो असला तरी छळण चालत नाही. त्याची शेपटी पेटून त्याला मारायचा विचार डोक्यात आणला. कपट मनात आणलं आणि माझ्याच 10 तोंडाच्या दाढी मिशा जळून खाक झाल्या. वानर उडता राम नामेशी शेदिले दुर्धर सप्तपाशाशी. येते धूम्रपाश रज्जुपाशाशी यमपाशाशी कोण पाड. हनुमंतरायाला जे बंधन केलेलं होतं हनुमंतरायांनी रामनाम मुखामध्ये घेतलं. जय श्रीराम जय श्रीराम आणि एक उड्डाण घेतलं. दुर्धर अशा प्रकारचे 7 जी बंधन आहेत पाश आहेत म्हणले ते तोडून टाकले. अहो जे धूम्रपाश असतील जे दोऱ्याचे दाव्याचे पास असतील वाक्याचे पास असतील गवतानं बांधलेलं असेल हे सगळे पाश हनुमंतरायांनी तोडून टाकले. यमपाशाचा तर हनुमंतरायाच्या समोर काय पाळ आहे म्हणतात. काळ पाश कर्म पाश धर्म पाश ब्रह्म पाश माया पाश मोह पाश जन्म पाश 7वा. काळ पाश असेल कर्म पाश असेल धर्म पाश असेल ब्रह्म पाश असेल माया पाश असेल मोह पाश असेल आणि जन्माचा जन्मपाश हे 7 पाश हनुमंतरायाला मुळातच बंधन करू शकत नाहीत पण हे सगळे तोडून टाकले.
काळ पाश तो ऐशघात, कर्म पाश तो अनैश्वर्यवंत, धर्म पाश तो आश्रमगत, विधी विहितार्थ ब्रह्मपाश. काळ पाश म्हणजे आयुष्याचा घात करणारा पाश आहे म्हणले. कर्मपाश हे सगळं नाशिवंत आहे म्हणले. धर्मपाश हे आश्रमामध्ये विहीन आहे म्हणले. आणि ब्रह्मपाश वेदाचे जे नियम आहेत त्या नियमाचं पालन करायला लावतो. देह ममता मोह पाश, मुख्य माया तो आशा पाश, कनक कांता हा जन्म पाश, ऐशे सप्त पाशाही जीवबद्ध. देहाची ममता म्हणजे मी माझं, माझ्या सगळ्यांसाठी, याला मोहपाश म्हणतात. आणि मुख्य असणारा जो लोभ आहे म्हणले त्याला आशापाश म्हणतात. सोनं, आपली स्त्री म्हणजे पत्नी, हे जन्मपाशामध्ये अडकवतात. या अशा काळपाश, कर्मपाश, धर्मपाश, ब्रह्मपाश, मायापाश, मोहपाश आणि जन्मपाश या 7 बंधनामध्ये नेहमी जीव अडकलेला असतो. सप्तपाशाची निवृत्ती राम नामे करी मारुती, तेथे ये रांची न चले युक्ती, शास्त्र व्युत्पत्ती शीनता. कितीही ग्रंथाचा अभ्यास करा, कितीही गाथा ज्ञानेश्वरी अनेक ग्रंथाची पारायण करा, स्वतःला विद्वान समजा, ज्ञानी समजा, पंडित समजा, पण ते ज्ञान गोळा करणं म्हणजे स्वतःला थकवणं, दमवणं असंच आहे. सप्तपाशाच्या बंधनातून कोणीही स्वतःला मुक्त करून घेऊ शकत नाही, घेत नाही. फक्त रामनामाच्या जोरावर हनुमंतरायांनी हे सप्तपाश तोडून टाकलेले आहेत. तिथं बाकीच्यांची काही सुद्धा युक्ती चालत नाही. रामायणाचे कविकर्ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, श्रीरामाचे जे नाम तेचे केवळ परब्रह्म, नामे निर्दळी कर्मा कर्म, धर्मा धर्म उच्छेदक. श्रीराम हे नाम म्हणजेच परब्रह्म आहे. नामामुळं कर्माचं अकर्माचं निर्दळन होतं, धर्माचं अधर्माचं उच्छेदन होतं. अबद्ध पडता पैवेद आणि वार बाधिता निषेध, आणि नामस्मरताची अबद्ध होती सुबद्ध श्रवणार्थी. चुकीचं जर वेदाचं उच्चार केला तर मग त्याचं पाप लागतं. पण भगवंताचं नाव जरी चुकून जरी घेतलं तरी श्रवण करणाऱ्याला ते तारून नेतं. अबद्ध मंत्राच्या प्रयुक्ती जापक चळणे न किती, आणि अबद्ध नावांच्या मूर्ती जड मुड तरती असंख्य. चुकीच्या पद्धतीनं जर एखाद्या मंत्राचा आपण नामोच्चार केला तर तो मंत्र म्हणणाऱ्यावरच उलटतो, म्हणजे म्हणणाऱ्याच्याच जीवावर बेततो. त्यालाच आपण मोकांडी बसतो असं म्हणतो. पण भगवंताचं वेड वाकडं कसं जरी नामचिंतन केलं तर त्याच्यातून जड मूड असंख्य जीवाचा उद्धार होतो. करिता क्रिया कर्म व्युत्पत्ती, जरी वेदी विधाने व्यंग होती, व्यंग कर्मे नव्हे उद्धार गती, आणि हरी नामोक्ती अच्युत. भगवान परमात्म्याचं नाम हेच सगळ्यांना तारणार आहे. ते तुम्ही कसंही घ्या, कधीही घ्या, केव्हाही घ्या, कितीही घ्या, कुणीही घ्या.
ते तुम्हाला तारूनच नेतं. पण क्रियाकर्म जर आपलं चुकलं, वेदाचं विधान चुकलं, तर मग आपलं उद्धार तर होत नाही, पण वाटोळ होतं. म्हणजे हित तर होत नाही, पण नुकसान होतं. तसं हरिनाम नाही म्हणतात. हरिनाम जो घेतो तो तरुणच जातो. असं रामनामाचं महत्व रामायणाचे कविकर्ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात. नामासी नाही कर्मबंधन, नामासी नाही विधी विधान, अस्नि भोजनी शैनी जान, नाम पावन हरीचे. नामासी कुठल्याही असणाऱ्या कर्माचं बंधन नाही. आपण कुठलं कर्म करत असताना नाम घ्यावं असं काही सांगितलेलं नाही. नामाला कुठला नाम घेताना विधी करावा लागत नाही, कुठला नियम पाळावा लागत नाही. आसनी भोजनी दळणी कांडणी, देता घेता क्रियाकर्म करता, उठता बैसता जेवता खाता झोपता चालता गाता भगवंताचं नामचिंतन केलं की त्यामुळं नाम घेणारा पावन होतो. स्वप्नी स्मरता राम नाम, तिनी अवस्था करी भस्म, ऐसे दाटुगे हरीचे नाम, नाम परब्रह्म प्रत्यक्ष. भगवंताचं स्वप्नात जरी आपण नामचिंतन केलं तरी जागृती सुसुप्ती स्वप्नी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी, जागृती सुसुप्ती शयनी. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती सुसुप्ती शयनी. अनिक दुसरे मज नाही आता, मिली या चित्ता पासनिया. भगवंताचं स्वप्नात जरी नाव घेतलं तरी जागृती सुसुप्ती आणि स्वप्न तीन अवस्था संपून जातात आणि नाम घेणारा प्रत्यक्ष परब्रह्म अवस्थेला पोचतो. असं विशाल सगळीकडे भरगच्च अवस्थेत कोंदून कोंदून भरलेलं हरीचं नाम आहे. स्वप्नीची या स्वप्न स्थिती, कौशिका राम रक्षेची प्राप्ती, जे का दाटुकी त्रिजगती, उद्धरणार्थी जयाचे. स्वप्नामध्ये कौशिक ऋषीला रामरक्षाची प्राप्ती झाली. म्हणजे रामरक्षेचं जे स्तोत्र आहे, जे त्रिभुवनामध्ये सगळीकडे ज्याची पावन्य कीर्ती आहे, ज्यामुळे आपला उद्धार होऊ शकतो, असं ऋषीवर्याला स्वप्नामध्ये रामरक्षेचं स्तोत्र प्राप्त झालं. तरी रामरक्षा ज्याचे हाती, कळी काळ त्यासी कापती, यमधर्म पाया लागती, तीर्थे मागती चरण तीर्थ. ज्याच्या हातामध्ये हे रामरक्षेचं स्तोत्राचं पुस्तक असेल, ज्याच्या मुखामध्ये रामरक्षा असेल, त्याला कळीकाळ सुद्धा थरथर कापतो, यमधर्म सुद्धा त्याच्या चरणावर लोटांगण घालतो. तीर्थ त्या भाविकाचं चरण तीर्थ मागतात. एवढं रामरक्षेचं महत्व आहे, रामनामाचं महत्व आहे. असो रामरक्षा व्युत्पत्ती, दोन्हीची अक्षरे राम नामोक्ती, चहुमुक्तीची फिटे भ्रांती, ब्रह्मप्राप्ती ठसावे. रामनाम मुखामध्ये घेणं, रामरक्षा स्तोत्र म्हणणं, दोन्ही मध्ये सुद्धा रामनामाचाच उच्चार आहे. त्यामुळं काय होतं तर चारी मुक्ती, समीपता, सरोक्ता, सरोक्ता आणि सायुज्यता, त्यांची भ्रांती फिटून जाते आणि देव स्वरूप आपण होऊन जातो. अंतकरणामध्ये येऊन आपल्या गोपाळ राहतो.
श्रीराम स्मरणाचे नियोगे ब्रह्मस्थिती घर रिघे कळी काळासी करी उभे ऐसे नाम दाटूगे श्री हरीचे. भगवंताचं नामचिंतनाच्या योगानं काय होतं तर हे आपलं 3.5 हाताचं जे घर आहे म्हणले ते देव स्वरूप होऊन जागतं. देव स्वरूप झाल्यामुळं कळीकाळाला सुद्धा दूर सरण्याची ताकद या देहामध्ये प्राप्त होते. असं भगवंताचं नाम वाढ आहे, दाटोग आहे. श्री हरीच हरिनाम मुखामध्ये रात्रंदिवस घ्यावं. त्यामुळं कळीकाळाला सुद्धा घाबरायची ताकद नाही अशी त्या भाविकाची रामभक्ताची वीर वृत्ती होते. ऐसे राम नामाची स्थिती पूर्ण बाणली हनुमंती तेने त्याची पावन कीर्ती त्रिजगती निज विजयी. असं रामनाम कोण घेत होत, कोण देवाचा लाडका भक्त झाला तर हनुमंतराया. राम नामाचे पवाडे अखंड जयाचे वाचा पुढे धन्य तो संसारी वाचा राम नाम जो उच्चारी. वाचेनं जो हरिनाम उच्चारतो त्याची कीर्ती त्रिभुवनामध्ये होते, त्रिजगतामध्ये तो विजयी होतो. आणि हेच व रामनामाच्या विश्वासावर भरवशावर हनुमंतरायाची स्थिती उच्च कोटीची बनलेली आहे. ऐशी हनुमंताची स्थिती ब्रह्म याने लिहिली ब्रह्मलिखिती पुढे कपिपुच्छ प्रदीप्ती केली ख्याती ते ऐका. अशा हनुमंतरायाची देहाची अवस्था झाली होती. विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. ह्याच्या निराशे पाविजे आठाया माझी जव काय ऐशी नव्हे. आणि भगवंताच्या नामाचा छंद लागलेली हनुमंतराया त्या हनुमंताची उच्च कोटीची स्थिती गती वास्तवता ब्रह्मदेवानं आपल्या हस्ताक्षरामध्ये ब्रह्मपत्रामध्ये लिहिलेले आहे. लक्ष्मण दादा ते वाचत आहेत. आता हनुमंतरायाची शेपटी प्रदीप्त झालेली आहे म्हणजे ती पेट घेऊ लागलेली आहे. शेपटी सगळीकडे प्रदीप्त होऊ लागलेली आहे. आणि हनुमंतराया लंकेमध्ये काय ख्याती करतात ते ऐका. उच्ची धडाडी हुताशु हनुमंताची अति आवेशु जैसा खेवा आलिया अमृतांशु ऐसा उल्लासु वन्नारी. ज्याप्रमाणे चंद्राला आलिंगन द्यायची जी अवस्था आहे म्हणले तो जो एक उल्हास आहे म्हणले त्याच्या पलीकडचा आवेश उल्हास आनंद हनुमंतरायांची शेपटी धडाधड पेटायला लागलेली आहे हे पाहून हनुमंतरायांना झालेले आहे. असा उल्हास हनुमंतरायाच्या मनामध्ये भरलेला आहे. राम नामाही परते नाही साधन सरते अग्नी बांधू न शके माते कृपा रघुनाथे मज केली. राम नामाही परते साधन नाही सरते अग्नि बांधू न शके माते कृपा रघुनाथे मज केली. हनुमंतराया म्हणतात रामनामासारखं या दुसऱ्या जगात कुठलंच सोपं साधन नाही. रामनाम हेच सर्वात सोपं सुलभ सहज आणि शक्य आहे. म्हणून अग्नी सुद्धा आपल्याला जाळू शकत नाही.
मारू शकत नाही, पळू शकत नाही, भाजू शकत नाही, ही कृपा माझ्या रामरायाची आहे. माझ्यावर रामरायाने खूप कृपा केलेली आहे. हनुमंतराया विचार करतात, श्रीरामे श्रीराम नामे हनुमंत, सप्तपाशबद्ध निर्मुक्त, परी तोही पोचे तळमळीत, राक्षसा अंत करावया. श्रीराम नामे हनुमंत, सप्तपाशबद्ध निर्मुक्त, परी तोही पुछे तळमळीत, राक्षसांत करावया. श्रीराम नामाचं खुराक खाणारा हनुमंतराया सप्तपाशाच्या वेगळा आहे, पण मुद्दाम राक्षसांना एक हनुमंतराय वेगळी लीला दाखवून आपल्या भोवताली सगळ्यांना जमा करून त्यांचा अंत करण्यासाठी मुद्दाम हनुमंतराया शेपटी पेटली, भाजायला लागल्याचं सोम करून तळमळू लागले. नेत्री लाविली अर्ध चंद्री, आणि खर्शी आणली मुखा भीतरी, उच्च पसरोनी धरिणी वरी, मरणानुकारी कपी पडे. डोळ्याला झापड आल्यासारखं हनुमंतराया करू लागलेली आहे, तोंडाला फेस आणू लागलेली आहे, शेपटी धरणीवर टाकलेली आहे, आणि मरणोन्मुख होऊन हनुमंतराया धरणीवर पडलेले आहेत. कारण रावणाला जरा राक्षसांना जरा खरं वाटाव ना, कारण शेपटी पेटवलं वानर मेलं. कारण शेपटी पेटवून दिल्यानंतर, शेपटी मेल्यानंतर वानर मरते असं हनुमंतरायांनी राजा रावणाला सांगितलं होतं. म्हणून तर शेपटी पेटवण्याचा हा खटाटोप त्यांनी केला. पण हनुमंतराया नाटक करून डोळ्याला झापड आणून, तोंडाला फेस आणून, शेपटी जमिनीवर टाकून निवांत मूर्छित पडल्यासारखं सोम केलेलं आहे. मग राक्षस यवनी समस्त, जव हलवणी पाहात, तव कपी हलविना पाय हात, वानरे दात विचकले. मग राक्षस सगळी जमा व्हायला लागली. वानराला हलवून म्हणजे हनुमंतरायाला हलवून पाहू लागली. पण हनुमंतराया मुद्दाम सोंग घेऊन पडले. हात हलविनात, पाय हलवनात, दात विचकून पडलेले हे सगळ्या राक्षसांनी पाहिलेलं आहे. एक उलते पालते करीती, एक उपराटे धरीती, तव ते पुच्छा अग्नीने पोळती, मग पळती माघारे. काही जण हनुमंतरायाला उलत पालत करू लागले, काही हनुमंतरायाला वर पाय करून खाली मुंडकं करून उचलून धरण्याचा प्रयत्न करू लागले. पण शेपटी पेटल्यामुळे त्यांना पोळायला लागलं आणि मग पुन्हा ते माग पळू लागले. एक ढुंगी घाली ती काड्या, एक हानी ती फडफडाट, ऐसा वानर मिश गाडा, दात दाडा हलवीना. काही जण वानर मेले का जिवंत बघण्यासाठी हनुमंतरायाचे असणाऱ्या म्हणले ढोंगणाला काड्या घुसवू लागले. काही म्हणले हनुमंतरायाला फडफड हाणून बघू लागले. पण हनुमंतरायाने मिश घेतलं म्हणले, ढोंग घेतलं म्हणले. आणि ढोंग करण्यामध्ये हनुमंतरायाला सुद्धा लय नाटक जमत होतं म्हणजे. हनुमंतराया दात हलविनात, दाडा हलविनात, काय बोलीनात, हात हलविनात, पाय हलविनात, अशी मिस घेऊन पडण्याची अवस्था हनुमंतांनी धारण केली. ऐशी मिस करोनी आती निगुती, हालो नदी पातया पाती, म्हणती निमाला मारुती, करोनी ख्याती रणमारम. हनुमंतरायांनी म्हणले डोळ्याची पापणी सुद्धा हलवायचं नाही असं ठरवलं. जशीच्या तशी स्थिती एखाद्या मेलेल्या माणसासारखी म्हणले सोंग घेऊन हनुमंतराया निवांत पडले. तशी 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 राक्षस गोळा व्हायला लागली. जे ते पाहिल ते म्हणायला लागलं,
लय म्हणले युद्ध केलं म्हणले ह्या वानरानं, पण शेवटी मेलं का नाही वानर म्हणले, मेला मारुती असे म्हणू लागले. वानर वीर जगजेटी मारिल्या राक्षसांच्या कोटी, इंद्रजित रावण धाके पोटी, अवघ्या पोटी अति धाक. ज्या हनुमंताला जगजेटी म्हटलं जात होतं वानरवीरामध्ये, ज्यानं कोट्यावधी राक्षस मारले, ज्या हनुमंताला इंद्रजित रावण घाबरत होते, सगळे भीत होते, अखेर ते वानर मेला. सगळे बोलू लागले, जरी हा मरण न सांगता, तरी करिता अवघ्यांच्या घाता, परितीक्षण बुद्धी लंकाणाता, छळणे हनुमंता मारिले. खरोखर राजा रावणाला हुशार म्हटलं पाहिजे. अहो तो राजा आहे म्हणले, काय त्यांची बुद्धी आहे म्हणले, तिला कसा काटेकोर पण आहे म्हणले. म्हणून हनुमंताला फसवून त्या वानराला मरण विचारलं, आणि हनुमंतला आता मरण आलं. हनुमंत मेला, आणि जर हा जिवंत राहिला असता तर अवघ्या सगळ्यांचा घात केला असता. म्हणून राजा रावणानं हनुमंताला फसवून, गोड बोलून, छळून बरोबर त्याचा काटा काढला, बरोबर त्याला संपवलं. सगळे राक्षस बोलू लागले, वानर सत्यवादी पूर्ण, पाळणे श्रीरामाची आण, सांगणी आली जमरण, वावा अपना आपण मारविले हरी हरी. सगळी राक्षस बघा वानराची स्तुती करू लागली, म्हणजे हनुमंतरायाचं गुणगान गाऊ लागली. कितीही चांगला खरं बोलणारा वारकरी, भक्त, महाराज, बुवा, संत, साधू, तपस्वी, जोगी, योगी, यागी, महानुभव पंथाचा कोणी असे, जोपर्यंत जिवंत आहे त्याचं कोणी ऐकत नाही, त्याला महत्व देत नाही, त्याला त्रास दिल्याशिवाय सोडत नाही. पण मेल्यावर मात्र त्याची समाधी बांधतील, त्याच्या समाधीवर फुलं टाकतील, त्याची आरती करतील, मेल्यानंतर चांगला होता म्हणतील. ही आपल्या महाराष्ट्राची एक दुर्भाग्याची परंपरा आहे. आणि तशीच तीच स्थिती नाथरायांना सांगावी वाटली, म्हणून हनुमंतरायाचं राक्षसांचं निमित्त केलं. राक्षस म्हणू लागली, वानर खरंच सत्यवादी होता, खऱ्यानं बोलणारा, खरं वागणारा, जैसा बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले, असा हनुमंत होता. त्याला श्रीरामाची शपथ राजा रावणानं घातली, आणि रामरायाची शपथ घेऊन वानर खरं बोलला. मरणाला सुद्धा घाबरलं नाही, आपलं मरण सांगितलं, स्वतःला स्वतःच मारून घेतलं. आपल्या वाचण्याची, जगण्याची, जीवनाची, मरणाची, आपल्या त्रासाची अजिबात थोडी सुद्धा चिंता भक्त सखिया वानर हनुमंताने केली नाही. राक्षस बोलू लागले, आणि म्हणून स्वतःच्या खऱ्या बोलण्यामुळं वानर हनुमंत मरण पावला. सगळे बोलू लागले, जव वैद्य पाहती विचक्षण, म्हणती कपेची हृदय आहे प्राण, परी तो अतिशय शिक्षण, क्षणार्धे पूर्ण निमेल. डॉक्टर लोक लय हुशारी करतात, म्हणजे माझ्या डॉक्टर लोकांवर राग नाही, पण जे पूर्वीचे वैद्य होते, आता डॉक्टर आहेत, आता वैद्य संपत आले, ते पूर्वी नाडी पाहिजे आणि आपल्या मनाला वाटेल तो अंदाज बांधून गोष्टी करायची, सांगायची. हनुमंतरायाची नाडी पाहिली वैद्यांनी, आणि ते सुद्धा म्हणतात आता जवळ मेल्यातच जमाय म्हणले वानर हनुमंत, पण थोडी दुखदुखी राहिली, म्हणजे थोडा त्याच्या
हृदयामध्ये अजून चैतन्य आहे, प्राण आहे, पण तो अतिशय क्षीण झालेला आहे, दुर्बल झालेला आहे. आणि तो आता काही असणाऱ्या क्षणार्धामध्ये, थोड्याच असणाऱ्या कालावधीमध्ये पूर्णपणे मरेल, तो वाचणार नाही, असे वैद्य आपले मत त्यावेळी सांगू लागले. हनुमानने मला ऐकोणी घाव घातला निशाणी, इंद्रजित हरिकला म्हणे वाटी शरणी लंकेसी. हनुमान मेला हे इंद्रजिताला ऐकून आनंद झाला. निशान, रणभिरे, ढोल धमामे तासे वाद्ये वाजायला लागली आणि इंद्रजितानं लंकेमध्ये खिरापत म्हणून साखर वाटायला सुरुवात केली. रावणे मारिला मारुती, लंका लोक पाहू येते, राक्षस वीरांची या पंक्ती अमित क्षेती दाटलिया. रावणानं गोड बोलून हनुमंताचा काटा काढला आणि ते वानर हनुमंत स्वतःच मरण सांगून मरण पावलं. ही वार्ता सगळ्या अवघ्या लंकेमध्ये पसरली आणि लंकेतल्या राक्षसनी अखेरचं दर्शन घेण्यासाठी म्हणून, वानराला पाहण्यासाठी म्हणून गर्दी करू लागले आणि असंख्य अशी राक्षस सेना वानर हनुमंताला पाहण्यासाठी जमा झाली. मिळाली राक्षसांची मांदी, मिस घेतले निज बुद्धी, अवघ्या धावया त्रिशुद्धी, पेटला द्वंद्वी तो ऐका. राक्षसाच्या झुंडीच्या झुंडी हनुमंतरायाला मेलेलं पाहण्यासाठी, त्याचं प्रेत पाहण्यासाठी म्हणून येऊ लागले. सगळी गर्दी जमा होऊ लागली. पण हनुमंतरायाचा विचार आहे, सगळे एकदा गोळा होऊ द्या, सगळे एकदा इथं येऊ द्या आणि मग खरोखर सगळ्यांचा एकदाच वध करून टाकतो. म्हणून ईर्षेला पेटलेले हनुमंतराया मनामध्ये जिद्द धरून मिस घेऊन पडलेले आहेत. दाटल्या देखोनी राक्षस हरी, जळत पुच्छ घाली त्यावरी, तव ते पोळती उरी शिरी, ऐशी अपांपरी राक्षसा. सगळे राक्षस जमा झालेली हनुमंतरायांनी पाहिलं आणि जळती शेपटी उचलली आणि त्यांच्या अंगावर हनुमंतरायांनी पसरली, फेकली आणि मग ते त्यांचं छाताड भाजलं, डोकं भाजलं आणि राक्षसावर मोठी बलामत आल्यासारखी अवस्था आली. ज्याला अपांपरी म्हणतात, दुर्दशा म्हणतात, ती राक्षसांची होऊ लागली. पळ जाता बाहेरी, तव जळत पुच्छ लाविले द्वारी, अवघिया केली कोंड मारी, ऐसा निशाचरी आकांत. काही राक्षसांनी पळून जाण्याचा प्रयत्न करायचा, अट्टहास करण्याचा प्रयत्न केला, पण हनुमंतरायांनी पळून जायच्या वाटेवरच दरवाजामध्ये जळती शेपटी चौबाजूनी पसरली होती आणि अवघ्या राक्षसांची सगळ्यांची कोंडमारी केली होती. यामुळं शेपटीच्या आगीपासून आपल्याला बचावण्यासाठी, जाळपोळीपासून आपली सुटका करण्यासाठी कुणीही वाचू शकत नव्हता. सगळ्यांना, अवघ्या राक्षसांना हनुमंतरायांनी शेपटीच्या गराड्यामध्ये कोंडून टाकलं होतं. त्यामुळं एकच कालवा, गोंधळ, गलबल, हल्लकल्लोळ तिथं माजला म्हणतात. जनांच्या वस्त्रा लाविली आगी, तिने जळती सर्वांगी, पुच्छ घाली एक एकाचे ढुंगी, नेसण्या आगी लाविली. हनुमंतरायांनी ते जे राक्षस होते
कुणाच्या अंगावर जर थोडाफार कपडा असेल तर त्यांच्या कपड्याला आग लावायची, त्याच्या दोन्ही टांगड्यांच्या मध्ये शेपटी घालायची आणि ढोंगणाच्या खालून जाळ लावायचा. त्यामुळं सर्वांग या राक्षसांचं भाजू लागलं. नेशण्याला हनुमंतरायांनी आग लावली. आगी लागल्या धोत्रासी, द्विज पोळले लिंग प्रदेशी. नाघवे नाच ती रावणा पाशी, दाविती त्याशी लिंग व्यता. जे ब्राह्मण होते म्हणले त्यांच्या धोत्रांना हनुमंतरायांनी शेपटीनं आग लावली. दोन्ही टांगड्याच्या मध्ये शेपटी घातली. जे गुप्त इंद्रिय आहे ते सुद्धा ढुंगण वगैरे सगळं, टांगड्या वगैरे सगळ्या, मांड्या सगळ्या होरपळून निघाल्या, भाजून निघाल्या. अंगावरची धोत्र पेटल्यामुळं त्याने ती फेडून टाकण्याचा प्रयत्न केला आणि नागवे उघडेच सर्वांग भाजलेले राक्षस राजा रावणाजवळ नाचू लागले. नाचू म्हणजे आनंदानं नाही, तर त्यांची दुर्दशा होऊन टनाटन उड्या मारायला लागले. राजा रावणाला आपलं गुप्त इंद्रिय कसं भाजलेलं आहे, मागली मोरची जागा कशी पोळून फोरपळून निघालेली आहे, ही लिंग व्यथा राजा रावणाला दाखवू लागलेली आहे. हनुमान निघाला राजद्वारी, निशाण त्राटिल्या भेरी. जळते रावणा तुझी थोरी, जोहार ओहारी त्वा केली. हनुमंतानं राजद्वारामध्ये आपली शेपटी आडवी केलेली आहे. इंद्रजितानं जी निशाण भेरी राहटल्या होत्या, वाद्य वाजत होती. राजा रावणाला, इंद्रजिताला आनंदी आनंद झाला होता. पण सगळे ते ब्राह्मण म्हणतात ही तुझी थोरी नाही, तर हा तुझा कमीपणा आहे. थोरवी तुझी संपून गेली, अपकीर्ती झाली. उगच्या उगत त्या वानर हनुमंताची शेपटी राजा रावणा तो पेटवली. पण त्याच आगीमध्ये आता आपली राखरांगोळी होईल. लंका नागविली वस्त्रासाठी, तिला तुपा पाडिली तुटी. दिवा लावणे खुंटली गोष्टी, शेवटी जीवासाठी कपिपुच्छ. आपला जीव वाचवण्यासाठी, हनुमंतरायाची शेपटी जाळून मारण्यासाठी लंकेमधलं तेल संपवलं राजा रावणात्वा, तूप संपवलं, सगळे कपडे संपवले. घरामध्ये दिवा लावायला सुद्धा राजा रावणा तो तेल शिल्लक ठेवलं नाही. आणि तीच शेपटी आता सगळ्यांना होरपळून जाळून भाजून काढू लागलेली आहे. राजा रावणाला ते ब्राह्मण बोलू लागले, आधीच वानर सबळ आणि पुच्छ पेटविले प्रबळ. आता लंका जाळील तत्काळ आणि मारील राक्षसां. ती द्विज मंडळी राजा रावणाला म्हणतात, राजा रावणा अगोदर ते वानर कोणाला ऐकत नव्हतं, ते आतुरबळे महाबळे तुला माहित होतं ना. पुन्हा तू आगावपणा केला, कपट केलं, त्याची शेपटी पेटवण्याचा प्रयत्न केला. आता सर्व राक्षसाला ते मारील, लंका जाळून टाकील. रावणा तुझे पोटी कपट, त्या कपटे केले तळपट. उच्छे पेटला मरखट, करील सपाट सर्वांचे. रावणाला ते राक्षस मंडळी, ब्राह्मण मंडळी बोलू लागली, तुझ्या पोटात लय हनुमंतरायाबद्दल कपट होतं ना, तुझा मातुसूळ हल्ला होता ना वानराला बघून. पण त्या कपटाचं तळपट करायचं काम रामभक्त हनुमंताने केलं. तू रामभक्ताची शेपटी पेटवली. आता शेपटी पेटलेलं हे जे वानर आहे, जे मरकट आहे, ते सगळ्यांचा निटोबा लावील,
सगळ्यांची अवस्था सपाट करून टाकील, कुणालाही जिवंत ठेवणार नाही, सगळ्यांना होरपळून भाजून काढून मारून टाकील, लंका दहन करील, असं राजा रावणाच्या समोर द्विजमंडळी बोलू लागलेले. आता हनुमंतराया काय करतात, हनुमंतरायाला राजा रावण काय बोलतो हे आपण उद्याच्या भागात चिंतन पाहू. कुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी, जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय जय राम, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, मी कळा कुसरी काहीच नेणे, बोलितो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. हरि रेव जगत जगदेव, हरि हरि तो जगतो नाही भिन्न बपू, यति यशमती परमार्थ गती सनरो भव सागर मुदरती, प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश, शुक शौनक भीष्म दालव्यान रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामी. हरि रेव जगत जगदेव, हरि हरि तो जगतो नाही भिन्न वपू, यति यशमती परमार्थ गती सनरो भव सागर मुदरती, प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश, शुक शौनक भीष्म दालव्यान रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामी. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभ नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा, सकळ देवादि देवा कृपाळुवाजी केशवा, महानंदा महानुभवा सदा शिवा सजरूपा, चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा, शस्त्रपादा शस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयना, कमलनयना कमलापती, कामिनी मोहना मदन मूर्ती, भवतारका धरित्याक्षिती, वामन मूर्ती त्रिविक्रमा, गाये सगुणा निर्गुणा, जग जनित्या जग जीवना, वसुदेव देवकी नंदना, बाळ रंगना बाळकृष्ण, तुका आला लोटांगणी, मज ठाव द्यावाजी चरणी, ह्याची करीत सेविनावणी, भवबंधनी सोडवावे, ह्याची करीत सेविनावणी, भवबंधनी सोडवावे, ह्याची करीत सेविनावणी, भवबंधनी सोडवावे. जनार्दन एकनाथ, जनार्दन एकनाथ, जनार्दन एकनाथ, जनार्दन एकनाथ, जनार्दन एकनाथ, जनार्दन एकनाथ. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली 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 अमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. श्री विठ्ठल 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 विठ्ठल. श्री विठ्ठल श्री विठ्ठल
श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल